कोऑर्डिनेट करून सांगू शकतो. ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत. एक तर फक्त गोराई असं स्पेसिफिक एरिया नाहीये, सरसकट सगळीकडे बिल्स बरेचसे आलेले आहेत, वाढलेली बिल आले. आम्ही एक्झाम्पल्स म्हणून काही साहेब घेऊन आलेत, काही माझ्याकडे मोबाईल फोन मध्ये तुम्हाला दाखवत होते. ती एक गोष्ट झाली. दुसरं आपण म्हणाल की लॉकडाऊन पर्यंत काही फिजिकल रिडिंग होत नव्हती, पण मला हे जाणून घ्यायचंय की फिजिकल रिडिंग पहिल्यांदा केली का आपण? ह्याच्या आधी पण मला वाटतं एकदा झाली लॉकडाऊन नंतर दुसरी किंवा तिसरी रिडिंग असावी. दुसरी रिडिंग दुसरी रिडिंग आहे. तर असं नाहीये की लॉकडाऊन नंतरची पहिली रिडिंग आहे की तुम्ही ती तफावत बघताय किंवा ह्याच्या आधी पण रिडिंग तरी तर बरोबर होते बिल्स. आता का अचानक वाढले? त्याचं कारण आम्हाला कळत नाही. तुम्ही कारण सांगणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट स्पेसिफिक बोरिवलीमध्ये आहेत. आता आम्ही जेव्हा इथे आलो तर असंख्य ग्राहक भेटले ते त्यांनी आम्हाला तक्रारी केली. ते बोरिवलीच्या म्हणजे बोरिवली वेस्टचे असतील किंवा ईस्टचे असतील, पण आम्हाला त्रास होतोय असं असं आहे. दुसरी गोष्ट तुमच्याकडनं त्यांचं समाधान करता येत नाही तुम्हाला. ही का वाढले, कसं वाढलं, किंवा काय त्यांना रिपीट देणार आहात की नाही, तुम्हाला समाधान करता येत नाही. मग आता ज्येष्ठ नागरिक 2 दिन परत गेले. आता मी बोलतो कसं पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जे रिलायन्स बोला, अदानी बोला, टाटा किंवा अजून ज्या महावितरण संस्था ज्या इलेक्ट्रिसिटीच्या आहेत त्यांनी जसं बिल वाढवलं, आणखीन नंतर आता विचार करत कमी करण्याचा आणि सरकार विचार करते, त्याच पद्धतीने तुम्ही पण करतायत का? पहिला माझा हा प्रश्न आहे. सिच्युएशन वाईट आहे, जी म्हणजे आयुष्यात कधी नाही आली ती सिच्युएशन यावेळी आलेली आहे, बरोबर? तर त्याचा फायदा घेऊन तुम्ही पण गॅस जे आहे महानगर गॅस तुम्ही पण ह्याचा फटका जनतेला देतात का? तर माझा पहिला प्रश्न आहे. कारण की माणसं घरी होती तर तुम्ही पण आता स्पष्टीकरण जसं ज्या इलेक्ट्रिसिटी कंपन्या आहेत त्यांनी सांगितलं की माणसं 24 तास घरी राहिली, कामावर गेली नाहीत, ऑनलाईन प्रशिक्षण सगळं घरातच चाललं, ऑनलाईन जॉब झाले, म्हणून त्यांचं लाईटचं बिल वाढलं. पण ते पण धोरण मला ते मध्यमवर्गीय आणि जो खालचा वर्ग आहे ह्याच्यासाठी लागू होत नाही. 3 बेडरूम 3 AC म्हणून ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये तर म्हणजे जेवण तर माणूस रोज करतोच घरी. पॅन्डेमिक असून द्या किंवा कोणी काही असून द्या, डब्बा घेऊन जातो कामावरती, म्हणजे हे जेवण तर पूर्णच बनतं. मग तुमचं बिल जरा बघा, जरा 400 रुपये बिल यायचं ऑगस्ट, जून, एप्रिल, आणि डायरेक्ट 3600 रुपये. पहिले 3 बघा आणि 7000. ठीक आहे, हे वेगळं 680 700 रुपये बिल आहे, डायरेक्ट 7000 रुपये. असं कसं होऊ शकतं साहेब? हे कुठलं बिल आहे? ठाकूरच आहे. ठाकूर असं नाही, हे गोराईतली बिल आहेत काही, ही गोराईतली ठाकूर विलेजचं बिल आहे. त्यांनी देखील ते सांगितलं की सॅम्पलसाठी म्हणून गोराई सांगितलं, पण प्रॉब्लेम ठाकूर विलेजला बिल आहे. आमच्याकडे अशोकवन भागाडलेमधून अशोकवन या पट्ट्यांमध्ये बिल आहे, कृष्णनगर अशीच बिलं आलेली आहेत. म्हणजे हा, मग हे म्हणजे तुम्ही चालवलं का, म्हणजे जाणीवपूर्वक करतायत? नाही, जाणीवपूर्वक असं नाहीये. कसं आहे आता म्हणजे माणसांना मरायची वेळ आली तर तुम्ही अजून मारायचा प्रयत्न आलो म्हणून लुटत राहिला असत नाही. जानेवारी तुमच्याकडे भरपूर तक्रारी इथे येत असतात, बाहेर तुमची भांडणं पण होत असतील. 15, 20, 25, 50 जण तर इथे कंटिन्यू लाईनमध्ये उभेच असतात माणसं ह्या तक्रारी घेऊन. ह्याचा फायदा तुम्ही घेऊ नका. आमचं पहिला हेच आहे. ह्याच्यात कसं म्हणजे हे जे मागच्या वेळची रिडिंग जे आहेत तुमच्या, म्हणजे जून आणि एप्रिल आणि ऑगस्ट, म्हणजे एप्रिल महिना हा लॉकडाऊनचा एकदम कडक काळ होता. मग आता कोणतं एवढं घरात जेवण बनलं की ऑक्टोबर महिन्याच्या बिलामध्ये तुम्ही डायरेक्ट 2500 केलेले आहेत? एक फक्त म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली केस बघितल्याच्या नंतर आता उदाहरणार्थ हे जे सांगितलं तुम्ही 3660 रुपये, बरोबर ना? तर 3660 हे आत्ताचे झाले. हे दोन बहुतेक 99% आता केस बघितल्यानंतर आम्ही ऑफिशियल फीडबॅक तर देणारच, पण आता हे समजा 450, हे 450, हे 900, हे आणि हे 200, म्हणजे 900, 200, 1100 आणि हे 3600, म्हणजे 3700 आणि 4800, म्हणजे 4800 झाले टोटल 4 बिलांचे. 4 बिलं म्हणजे 8 महिन्यांचे. तर 8 महिन्यांचा खर्च 4800. म्हणजे आपल्याला अपॅरेंटली आता इकडे बघताना असं दिसतंय की 3660 एक बिल आलेलं आहे, पण वास्तविक पाहता ते कसं की 8 महिन्यांचा गॅसचा खर्च 4800 असं त्याचं हे स्वरूप आहे. म्हणजे टोटल बिल आमचं जे असतं ते 2 महिन्यांनी एकदा असतं, 1 महिन्याने असतं, कारण मग त्याचं तरी पण बिल तुमचं तिप्पट आहे ना. म्हणजे 400 चे 3000 बोलल्यावरती खूप झालं ना मध्ये. म्हणजे म्हणून मी म्हटलं तुमची अमाऊंट जी आहे ना, ही 1000 रुपयाची अमाऊंट आहे, ही पण 2 महिन्याच्याच बिलाची आहे ना. 2 महिन्याची, बरोबर. म्हणजे 2900 मध्ये प्रिव्हियस बॅलन्स काहीच दिसत नाहीये. म्हणजे तुमच्या 1000 ते 2900 झाले, याचा अर्थ तुमचं तिप्पट बिल झालं आहे. एक्झॅक्ट ते अनालाइज करून 400 चे किती आहेत? 3000 आहेत. 400 चे 3000 झाले, कारण 400 अनालिसिस करून तुम्ही करणार का सांगा मला. 400 चे 800 लावले ना तरी तो ग्राहक म्हणणार माझं बिल दुप्पट आहे, तर तुम्ही 3000 कसं लावलं? तुमच्याकडे काय क्रायटेरिया, तुमचं काय म्हणजे लिगली तुम्ही करता की असंच काहीतरी ठोक?
फोटो आहे ना आपल्याकडे. नाही ते फोटो आहे पण बिल वाढलं नाही, कसं? नाही, तुम्ही बोलाल मग मीटर मध्ये फॉल्ट असेल, नंतर मग मीटर चेक करणार, ते बदली करणार, पण तुम्ही माणसांचं एव्हरेज आणि सायकल वाढवूच टाकता तुम्ही स्वतःहून. भाई तुम्हाला मी कट नाही करत. एक प्रकरण माझ्याकडे असं आलं अशोकनचं, हल्ली रिसेंटली मला वाटतं जून मध्ये काहीतरी पाईपलाईन चालू झाली. ओके. पहिलं बिल काहीतरी मला वाटतं 710 आलं, दुसरं बिल लगेच 1800 रुपये, दुसरं जे बिल आलं लगेच 1800. आम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये भांडतो ना की तुम्ही हळूहळू करून माणसाचा एक जो याचा काय म्हणतात त्याला, त्याच्याकडे ते 0 to 100 युनिट्स, ते युनिट्स डायरेक्ट वरती हळूहळू करून घेऊन जातात. माणसाला कळतच नाही की माझे 100 युनिट यूज व्हायचे ते आता 300 युनिट कसे यूज होत आहेत. तसं तुम्ही केलं हे. आता ह्याच्यात तुम्ही कमी करणार आणि दाखवताना आता 1000 रुपयाचं बिल होतं ते दाखवताना तुम्ही 1500 दाखवणार हळू कमी करून. म्हणजे तुम्ही परत त्याचे युनिट्स वरती घेऊन जाणार आणि त्यांचा तो मार्क बसणार आहे. बरोबर. मला तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं ना त्याच्यावर थोडं अजून पुढचं स्पष्टीकरण हे हवंय हा. साहेब, की आता इथे गॅस कन्झम्पन चार्जेस 7127 आहे. तुम्ही ह्याच्या आधीचा एरिया कुठे दिलाय मला सांगू शकता? आधीचा एरिया दोन्ही पेज दाखवतो, मला कुठे दिसत नाही, फक्त गॅस कन्झम्पन चार्जेस बघा तिथे आलं बघा, फेसबुक लाईव्ह आहे. डिपॉझिट अमाऊंट पण तुम्ही इन्क्रीज केलं. हे बघा, 2 मिनिटं तेही सांगतो. हे तुम्ही ऍड्रेस करा मला. ऍव्हरेज त्यांचं साधारण 600 रुपयाच्या आसपास येत आहे. इथे एकाच ह्याच्यामध्ये कुठेही आधीचं दिसलं पाहिजे ना, ते तुम्ही भरले नव्हते. हे काय इथे पण तसंच आहे, सगळ्यांचे गॅस कन्झम्पन वाढवले. आपण कुठे भरलेले नाही, भरले कुठे दाखवले? अगोदरचे भरलेत त्यांनी पैसे. भरले ना तरी हे 7000 रुपये ना. हो. मग कसं आलं ते? तुम्ही आता जे म्हणालात ना की 4 महिन्याचे ते पुढे आलेल्या गोष्टी की भरलं असेल म्हणून ते 4000 झाले असं नाही तुम्ही म्हणालात ना. भरलं नाही. मी परत एकदा सांगतो की ते आधीचं जे होतं ते खरं तर म्हणजे वास्तविक पाहता हे जे 400चं उदाहरण किंवा ते उदाहरण, इकडे वास्तविक पाहता त्यांना बिल 2 महिन्याचं जे बिल असतं ते यायला हवं लेट असे 1100 रुपये. तर 1100 येण्याच्या ऐवजी 400 आलं, कारण की एस्टिमेटेड. मग आम्ही तुम्हाला तेच बोललो पहिला, तुम्हीच सांगितल्याप्रमाणे की तुम्ही रिडिंग लॉकडाऊन नंतर 2दा झाली तुमची. तुम्हाला पहिल्या रिडिंग मध्ये कळलं असेल ना किती तफावत जी आहे ती. म्हणून आणि हे जे बिल आहेत ना त्याच्यात लॉकडाऊन नंतर कधी झालं ते आम्ही अगदी तुम्हाला त्याच्याप्रमाणे आता की जून मध्ये झालेलं की ऑगस्ट मध्ये झालेलं की ते आम्ही प्रत्येक केस बाय केस तपास, म्हणजे जनरली अशाच केसेस जे असतात की कस्टमर केअर मध्ये आलं की जे ज्युनियर पर्सन असतात ते बघून हे करतात. या केसेसमध्ये आम्ही काय करू की हे केल्यानंतर एक आणखीन मॅनेजरकडे ते रिव्ह्यू करून मगच तुम्हाला फीडबॅक देऊ. डिपॉझिट पण किती डिपॉझिट पण वाढवले काय सांगितलं तुम्ही? डिपॉझिट परत वाढवून तुम्ही घेतलं त्यांच्याकडे काही कस्टमरकडनं? हा, डिपॉझिटची सिस्टीम कशी असते की दर वर्षी मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आम्ही पूर्ण वर्षभराचं हे घेतो, टोटल कन्झम्पशन किती केलं त्यांनी आणि त्याचं किती हे साधारण 750 स्टँडर्ड डिपॉझिट आहे आमच्या गाईडलाईन्सच्या. जनरली 800 रुपये आता वाढवून घेतले. तर आता त्याच्यामध्ये कसं की तुमचं कन्झम्पशन त्या पिरियडमध्ये ऍव्हरेज म्हणजे एक बिल ऍव्हरेज जर असेल 900 रुपयाचं आणि तुमच्या आतापर्यंत आमचं डिपॉझिट आहे 750 रुपये, तर त्या केसमध्ये 150 रुपये तुम्हाला ऍडिशनल लागेल. साहेब तुम्ही डिपॉझिट पहिला घेतले ना ते तर काय ते गॅसचं कनेक्शन माणूस आयुष्यात कधी काढणार नाहीये. हो ते आहे. म्हणजे तुम्ही पैसे आमचे घेऊनच टाकलेले बरोबर, पण ते परत तुम्हाला वाढवायची गरज काय? वाढवता कशाला? कधी आता एक्स्ट्रा येता का तुम्ही काय वाढवायची गरज काय? एकदा आणि तुम्ही मी जे पहिला पॉईंट मांडला ना की तुम्ही आमची एव्हरेज लेवल वाढवायला लागलेत आता. कळलं का? 750 पहिला बिल यायचं माझ्याकडे 900 कसं यायला लागलं? आपल्याकडे एवढी मोठी घरं नाहीयेत की आता एकत्रित कुटुंब अशी खूप कमी राहिलेली आहेत. कपल आणि 2 मुलं ह्याच लेवलला सगळ्यांकडे 4 किंवा 5 याच्या वरती माणसं नाहीत घरामध्ये. पण तुम्ही वाढवतात कशाला? म्हणजे तुमचं एव्हरेज वाढतो कसं अचानक मध्ये? मी ते लोक 5 टाइम जेवायला लागले कसं माणसं? गॅस यूज काय? आता गॅसवरती पाणी गरम होत नाही, गिझर मध्ये होतं पाणी गरम. आणि खूप कमी लोकांकडे गॅसवरती गिझर चालत असेल. डिपॉझिट आहे ना ते परत कंपनीच्या दृष्टीने तुम्ही जेवढं रक्कम जमा करताय तशी करताय. तुमचे डिव्हाइस साहित्य लागतात तेच असतात की नाही? बरोबर. त्याचा तुम्ही एकदा डिपॉझिट घेता परत वाढवता, ते वाढवता काय तुम्ही? मग कसले वाढवता तुम्ही? बिल नाही भरत तुमच्याकडे अधिकाऱ्यांना का पैसे? म्हणजे कटपट करतो नाही करत असेल. डिपॉझिटचं जनरल लॉजिक फक्त एकदा सांगतो. डिपॉझिट आम्हाला बघा स्पष्टीकरण तुम्ही देण्यापेक्षा आहे ना ते न वाढवणं गरजेचं आहे. लॉजिक तुमचं तुम्ही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर तुम्हाला बसवलं बोलायला की हे कसं गोल फिरवायचं तुमच्याकडे चांगली कला असते. तीच नेक तुम्हाला म्हणजे सांभाळायची. म्हणजे कस्टमर केअर आहे तर यांना रोज 2 माणसांची 4 माणसांशी भांडायचंच आहे. तर आम्हाला फक्त एवढंच आहे की ही बिलं वाढले ती रेक्टिफिकेशन करून आम्ही कम्प्लीट त्याचा डेटा रिव्ह्यू करून आणि त्याचं अगदी प्रत्येक केस बाय केस त्याचं केस बाय केस म्हणजे आम्ही आता तुम्हाला एक बिल दिलंय
हे जे आमच्या ओळखीचे परिचित लोकांचे आणि आमच्याकडे येऊ शकतात ते लोक आमच्याकडे आहेत. हा. बाकी तुमच्याकडे रोज भांडतात ती माणसं आहेतच. मग आम्ही काय करू, ह्या केसेस तर 100% आणि त्या एरियाचं जे असते ते एक जनरल एरिया आम्ही अशोकवनची तक्रार, कृष्णनगरची तक्रार, ठाकूर विलेज, ठाकूर कॉम्प्लेक्स, लिहून घ्या ना. म्हणजे असं एक पर्टिक्युलर एरिया नाहीये. आम्ही गोराईमध्ये तर जास्त, गोराईमध्ये आमच्या शाखेमध्ये बिलं आली म्हणून आम्हाला जास्त गोष्ट कळली. आम्ही आता येण्याच्या पूर्वी जेव्हा हे केलेलं ना, तेव्हा मुंबई 92 आणि मुंबई 66 या दोनचं आम्ही हे बघितलेलं. तर आता त्याच पद्धतीने मुंबईकरांना सवय झालेली आहे, मार खाल्ला तरी माणूस मुंबईकर उभा राहतो, आपला बॉम्बस्फोट झाले तरी मुंबईकर परत उभा राहतो, कळलं ना. तसं तुम्हाला पण माहिती पडलेलं आहे की मुंबईकर आहे हा काही करून भरणारच आहे. लाईट बिल आहे, लाईट आता काल 4 तास लाईट कट झाली तर राहू शकत नाही माणूस. हे तुम्हाला म्हणजे या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या तुम्ही सर्व, आणि तुम्हाला कळलंय की मोबाईल असेल, लाईट असेल, पाणी असेल तर माणूस राहू शकत नाही. गॅस आहे तर ह्यांना आपण कितीही वाढवलं आणि कितीही केलं तरी तो मुकाट्याने भरणार आहे. लाईटची बिलं जवळजवळ 4 पटीने वाढली. 80% लोकांनी बिल भरले, 80% लोकांनी बिल भरले. तुमच्याकडून घरी वाढवून बिल, बरोबर ना. माझं स्वतःचं 15,000 हे आता तुम्हाला किती त्रास जाणवतो स्वतःला लाईट बिल वाढले म्हणून. मग असं हे तुमचीच कंपनी, गॅसची कंपनी आहे, आणि तुमच्याकडे जर वाढ होत असेल तर लोकांना काय त्रास होत असेल तुम्ही विचार करा. आणि हे ही जी बिल आहेत 700 आणि 400 रुपये म्हणजे ही मध्यमवर्गीयांची बिल आहे, आणि त्यांना ह्या लॉकडाऊन मध्ये मार पण पडलेले आहे. अदरवाईज पण त्यांना मार पडले. नोकरीचा त्रास असेल, नोकरीवर गेली नसतील, माझी नोकरी गेली असेल, पेकट आहे, पगार नाही मिळाला असेल, पगार मिळाला नसेल आणि पेकट वेगळा, पेकट 30-40% जे आहेत ते वेगळे. हा सगळ्या गोष्टींचा विचार करा. नाही सुद्धा अजून मिळालच नाहीये. अजून एकच गोष्ट आहे की आपल्याकडे ही पद्धत आहे की आपण फोटो काढून ग्राहकांना पण सांगता की तुम्ही अपलोड करा तुमच्या सिस्टमवर, ऍपवर. तर हे उदाहरण मी घेतो माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही तुमच्याकडनं उदाहरण द्या की ज्यांनी रेग्युलर बेसिसवर असे फोटो काढून 2-2 महिन्याचे जे काढून दिले असतील त्यांची बिल्स आपण काय केले तर वाढले असतील ना. म्हणजे आपण कम्पेअर करू ना ते समोरासमोर. हा ते पण करता अगदी बरोबर. हे अगदी म्हणजे लॉजिकल हे आहे. आणि आम्ही बघा, आम्ही कसं आहे, बाकीचे पक्ष इतर जे काय करतात स्टंटबाजी आम्हाला माहित नाही. आम्ही ज्या गोष्टी घेऊन येतो ना ह्या लॉजिकलच घेऊन येतो. आमचा राजसाहेबांचा आमच्या जे आदेश आणि आम्हाला जी सूचना असतात त्या जाताना पहिला अभ्यासपूर्वक जाऊन बोललं पाहिजे. अगदी बरोबर. उगाच येऊन काहीही बडबडायला हे चाल हे अशी आमची स्टाईल नाहीये. पाहिजे तिथे आम्ही दगडही मारतो, म्हणजे मनसे हा दगड मारणारा पक्ष आहे, खळखट्या करणारा पक्ष आहे, पण त्याच्याबरोबर आम्हाला बोलता पण येतो व्यवस्थित. आणि ही जनतेची भावना आहे. उगाच बडबड करायची, उगाच काय तर हे करायचं, हे आम्हाला लाईट बिलचं पण लॉजिक अजून कळलं नाही. आम्ही त्याच्या विषयात पण आम्ही भांडतोय, ह्या विषयातही भांडणार आम्ही. हे आमचे आंदोलन पुढे चालूच राहणार आहे. सरकार झोपलं हे आम्ही मान्य करतो. आत्मनिर्भर करायला सांगितलं मोदीजींनी, म्हणजे तुम्ही स्वतःच तुमचं बघा. आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पण हेच सांगितले की माझं कुटुंब माझी जबाबदारी. मग याच्या अगोदर कोण जबाबदारी घेत होतं? मोदीजी पण बोलले आत्मनिर्भर बना. आपण काय प्रत्येकाला आपलं घर चालवतोय, आत्मनिर्भर आपण स्वतः आहोतच. मोदीजींवरती आपलं घर चालत नाहीये. आणि तसं माझे कुटुंब माझी जबाबदारी, दोघंही त्याच भाषेत चालत आहेत, राज्य सरकार आणि केंद्र सरकार. आणि कुटुंब माझं रडतंय हे नक्की आहे. ते तुम्ही आम्हाला सॉर्ट आउट करून द्या. आम्ही जास्त गेली नाही. आम्हाला आंदोलनाचं स्वरूप आणायचं नाही. तुमच्याकडे झालं तर उत्तम, नाही तर आंदोलन आहे. तुमचे 3 स्लॅब आहेत म्हणजे 61 दिवसासाठी आहेत का महिन्यासाठी? नाही, त्याच्यामध्ये कसं असतं, स्लॅब जे असतात ते 61 दिवसासाठी. पण उदाहरणार्थ मी एकदा हो की लेट असे 1 जानेवारीला तुमचं ऍक्च्युअल रिडिंग मिळालेलं आणि त्याच्यानंतर आता 30 सप्टेंबरला मिळालं. एक उदाहरण सांगितलं तर समजा मधली बिलं जरी असेस्ट असतील ना, आणि आता जरी तुमचं हे असेल तरी पण SAP सिस्टीम आहे आमच्याकडे. त्याच्यामध्ये काय करतं ते अख्खच्या अख्खं एवढ्या पिरियडचं एका दिवसाचं कन्झम्पशन किती आहे आणि त्या बेसिसवर इकडे हा जो रेट दिलेला आहे तो, म्हणजे समजा मे महिन्यामध्ये गॅसचा रेट आहे 27 रुपये 28 पैसे आणि जुलै महिन्यामध्ये आहे 29 रुपये 73 पैसे. तर तो त्या दिवसाला म्हणजे 2 डिजिट डेसिमल पर्यंत कॅल्क्युलेट करून येतो. आणि तो ऑटोमॅटिक येतो. म्हणजे त्याच्यासाठी असं नाहीये की कोणी जाऊन तिकडे काय करायला पाहिजे. म्हणजे कोणाला जास्त करायचा जरी असेल तरी देखील तो जास्तचा पॉसिबल नाही. त्याला डायनामिक पिरियड कंट्रोल. तर तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे आम्ही अगदी तुम्ही अभ्यास करायचा आणि आम्ही निश्चितपणे करतो. आणि आणि तुम्हाला स्पेसिफिकली पण त्याचं फीडबॅक येईल साहेबांच्याकडनं येईल. आमचं मत आहे तो तुमचा स्लॅब आहे ना तो 61 दिवसाचा करण्यापेक्षा 30 दिवसाचा करा. 61 दिवसामध्ये तुम्ही जो हायर लेवल असेल
वीज तुम्ही घेतात ना याच्यामध्ये? नाही नाही तसं नाही घेत, म्हणूनच मी म्हटलं आता समजा 61 दिवसांसाठी तुमचे 100 युनिट वापरले गेले बरोबर ना 2 याच्यामध्ये, तर तो जनरली 61 नसतो तो 120 दिवसांचाच येतो. त्याचं कारण काय की तुमचं ऍक्च्युअल रिडिंग दर 120 दिवसानंतरच मिळतं, म्हणजे रिडिंगसाठी माणूसच जातो 120 दिवसानंतर दर 120 दिवस. तर त्या 120 दिवसामध्ये एक ऍव्हरेज म्हणजे हा ऍक्च्युअल आणि हा ऍक्च्युअल याचा ऍव्हरेज पर डे 1.63 युनिट्स असते. तर त्या 1.63 पैकी पहिला स्लॅब जो आहे तो म्हणजे 0. तुम्ही जो तुमचा हे आहे ना 120 दिवसाचा तो स्पॅम जरा कमी करा, Reading. कारण की एव्हरेज कधीही माणसाला मारतो. ऍव्हरेज कधी एव्हरेज जेव्हा काढतात ना की म्हणून मी तुम्हाला तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी आणि तुमची कम्पॅरिझन करतोय. कारण की एका महिन्यात जर 450 युनिट यूज झालं असेल माझ्या लाईटचं बिल आणि दुसऱ्या महिन्यात 650 बिल यूज झालं असेल तर एव्हरेज मध्ये तुम्ही 500च्या वर जाता. जे एक महिन्याला मला 450 बिल तर 6 रुपयाचा रेट असेल त्यांनी चुकवायचं असेल तर ते 500च्या वर गेले की ते 15ने चुकवावं लागणार. ते पण कळलं का? म्हणून तुम्ही हा एव्हरेज काढा तो स्पॅम कमी करा तर बरं होईल. बरोबर ना? ओके. पुन्हा आम्हाला सांगा मग हे कसं रेटिव्हेशन तुम्ही करणार ते आम्हाला सांगा. आम्हाला आंदोलनावरती उतरवू नका एवढी विनंती आमची. धन्यवाद. हे आमचं पत्र तुम्हाला आम्ही देतोय, थोडं रिसिव्ह करून द्या आम्हाला. फोटो घ्या देतोच ना तुम्ही यांच्या हातातच द्यायचं असं काय हरकत नाही, ते ऑफिशियल ज्यांना द्यायचं द्यायचं एक मिनिट सर सर पोलिसांकडून बिलं वाटेल म्हणून ते आम्ही पंचायत आमच्या आंदोलनात सहभागी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. याच्यावर